Hi friends, welcome to your Saraswati Gurukul channel. Today we are going to learn Standard 7 Subject English Lesson number 2.6 Great Scientists Have a Questioning Mind Workshop. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महान शास्त्रज्ञांचे मन चौकस असते या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर हा आपल्या फर्स्ट सेमिस्टरसाठीचा शेवटचा पाठ आहे. यानंतर तुमचे फर्स्ट सेमिस्टरचे एक्झाम होतील. त्यासाठी पहिल्यांदा तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा अभ्यास नक्कीच चांगला झाला असेल आणि ह्या व्हिडिओची तुम्हाला चांगली मदत झाली असेल अशी आशा करते. तर हा शास्त्रज्ञावर आधारित पाठ आहे. सी.व्ही. रमन यांच्यावर आधारित हा पाठ आहे. सी.व्ही. रमन यांनी कसा शोध लावला, त्यानंतर त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या, या सर्व गोष्टी या पाठामध्ये दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण या पाठामध्ये काय ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, काय प्रश्न दिलेले आहेत ते बघूयात आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर फर्स्ट काय दिलेलं आहे, लिस्ट 3 ऑफ युअर फेवरेट पीपल टू व्हिच of the following category do they belong, add a new category if necessary. ह्या ठिकाणी आता सायंटिस्ट, क्रिकेट प्लेयर, ॲक्टर, टीचर, सिंगर, डान्सर, स्पोर्ट्समॅन, स्पोर्ट्स पर्सन, म्युझिशियन असे बरीचशी कॅटेगरी दिलेली आहेत. तर तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर ते कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात. जर यापैकी ती कॅटेगरी नसेल तर तुम्हाला ती कॅटेगरी तिथं स्वतःहून लिहायची आहे. तर अशा प्रकारे 3 उदाहरणं द्यायची आहेत. तर पहिला या ठिकाणी मी दिलेला आहे सचिन तेंडुलकर. तर ते कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करतात, स्पोर्ट्स पर्सन. त्यानंतर आहे रतनलालजी टाटा. तर ह्यांची कॅटेगरी येईल बिझनेसमॅन. आणि थर्ड आहे अमिताभ बच्चन. तर ह्यांची कॅटेगरी येईल ॲक्टर. तर अशा प्रकारे ह्या कॅटेगरीज आणि त्या कॅटेगरीजचे आवडते पर्सन तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघूया. डिस्क्राइब ओरली इन सेंटेन्स or two that each of the professionals given on textbook page number 55 do and the special requirement of their profession. म्हणजे आपल्याला पेज नंबर 55 वर दिलेले काही व्यावसायिक काय करतात व त्या व्यवसायांच्या विशेष आवश्यकता कोणत्या असतील हे तोंडी सांगायचं आहे. जे आता कॅटेगरीज बघितलेल्या आहेत त्या संदर्भातील त्या व्यवसायाविषयी माहिती सांगायची आहे. जसं ॲक्टर असेल, स्पोर्ट पर्सन असेल, त्यांच्याविषयी माहिती सांगायची आणि त्यांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ते देखील सांगायचं. पण या सर्व गोष्टी आपल्याला तोंडी चर्चा करायच्या आहेत. कुठलेही रायटिंगचं या ठिकाणी काम नाही. आता त्यानंतर खाली त्याच्याच खाली आहे फॉर्म ग्रुप ऑफ 4 to 5 स्टुडंट, डिस्कस व्हॉट यू वॉन्ट टू बी अँड व्हॉट यू हॅव टू डू टू अचीव युअर ऑब्जेक्ट. म्हणजे 4-5 विद्यार्थ्यांचा गट करायचा आहे. फ्युचरमध्ये भविष्यात तुम्हाला कोण व्हायचं आहे आणि तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल यासाठी आपापसात चर्चा करायची आहे. याही ठिकाणी फक्त चर्चा आहे आणि ती फक्त चर्चाच करायची आहे. रायटिंगचं कुठलंही काम नाही. आलं लक्षात. आता आपण मार्जिन क्वेश्चन बघूयात. व्हाय आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स रेस्टलेस. म्हणजे हे जे सायंटिफिक माइंड्स असतात किंवा महान वैज्ञानिकांचं जे मन असतं ते अस्वस्थ का असतं. आन्सर इज बिकॉज देअर आर मेनी क्वेश्चन्स इन देअर माइंड्स अबाउट द हॅपनिंग इन द सराउंडिंग. म्हणजे आजूबाजूला जे काही घडतं त्याबद्दल त्यांचं मन चौकस असतं. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न सतत निर्माण होत असतात. त्यामुळे ते रेस्टलेस असतात, म्हणजेच अस्वस्थ असतात. सेकंड आहे वॉज रमन इंटरेस्टेड इन आर्ट्स. म्हणजे सी.व्ही. रमन यांना कलांमध्ये रस होता का किंवा इंटरेस्ट होता का. नो, ही वॉज इंटरेस्टेड इन सायन्स. तर त्यांना विज्ञान या विषयामध्ये इंटरेस्ट होता. थ्री, व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह अ थिअरी सायंटिफिकली. तर एखादा सिद्धांत किंवा थेरी तुम्हाला सिद्ध करण्यासाठी काय करावे लागते. आन्सर इज ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरीज, कंडक्ट रिसर्च अँड सर्च अराउंड हिमसेल्फ अँड टू फाइंड द आन्सर. फोर्थ आहे व्हॉट वन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930. म्हणजे सी.व्ही. रमन यांना नोबेल पारितोषिक कशाबद्दल मिळाले.
आन्सर इज फॉर हिज डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. आता या ठिकाणी बरेच जण रमन इफेक्ट म्हणतात, काही जण रामन इफेक्ट म्हणतात. तर ते ज्या ठिकाणाहून बिलॉंग करतात त्या ठिकाणची आणि आपली बोलीभाषा थोडीशी वेगळी असते, त्यामुळे रमण आणि रामन हा थोडासा कन्फ्युजन करणारा उच्चार येऊ शकतो, पण दोन्हीचा अर्थ एकच येईल. 5th आहे, व्हाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे. तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून का जाहीर करण्यात आला. तर उत्तर आहे बिकॉज डॉक्टर रमन डिस्कवर्ड द रमन इफेक्ट ऑन दॅट डे. त्यांनी रमन इफेक्टचा त्या ठिकाणी त्या दिवशी शोध लावलेला होता म्हणून. 6th आहे, अकॉर्डिंग टू रमन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट. चांगल्या वैज्ञानिकांची गुणवैशिष्ट्ये काय आहेत किंवा कोणती आहेत. दे मस्ट सर्च अराउंड टू फाइंड आन्सर्स, think independently and work hard. They must have a questioning mind with scientific outlook. तर ही काही या सायंटिस्टची गुणवैशिष्ट्ये असतात. त्या आजूबाजूचं निरीक्षण करत असतात आणि एक स्वतंत्र विचारांचे असतात आणि नेहमी मेहनती असतात. हे सर्व गुणवैशिष्ट्ये आपल्याला सायंटिस्टचे सांगता येतील. सेवन्थ आहे, फाइंड आउट मोर अबाउट द रमन इफेक्ट. तर जो सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट मांडलेला आहे, हा सिद्धांत मांडलेला आहे, त्याच्याविषयी अजून माहिती शोधायची आहे. आता या ठिकाणी तुम्ही इंटरनेटची मदत घेऊ शकता. इंटरनेटवरती रमन इफेक्ट जर टाकलं तर खूप माहिती त्या संदर्भातील तुम्हाला मिळून जाईल. तर या ठिकाणी आपण दिलेलं आहे, उत्तर आहे The Raman effect is the change in the wavelength of light that occurs when a light beam is deflected by molecules. It is when a beam of light traverses a transparent sample of a chemical compound that is dust free. Next, a small fraction of the light emerges in directions other than that of the incident incoming beam. Most of the scattered light is of unchanged wavelength. After this, a small part emerges that has wavelengths different from that of the incident light. तर ही तर अगदी थोडीशी माहिती त्यांच्याविषयी, त्यांच्या सिद्धांताविषयी आहे. तर खूप डिटेलमध्ये पाहायला गेलं तर त्यांचा सिद्धांत आपल्याला इंटरनेटवरती चांगल्या प्रकारे मिळून जाईल. 8. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट आइन्स्टाईन. तर आइन्स्टाईन हे देखील एक मोठे शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत, तर त्यांच्याविषयी आपल्याला अजून माहिती मिळवायची आहे. ही वॉज अ थेरॉटिकल फिजिसिस्ट who is best known for developing the theory of relativity and photoelectric effect. In 1921, he won the Nobel Prize for Physics 1921 for his work on the photoelectric effect. यांच्या देखील शोधांची माहिती या ठिकाणी खूप थोडक्यात दिलेली आहे. यांची देखील तुम्हाला इंटरनेटवर खूप माहिती मिळून जाईल. Nine. Do you have any questions like Raman? Note them down and discuss them with others. म्हणजे तुम्हाला देखील सी.व्ही. रमन यांच्यासारखे प्रश्न पडतात का? तर मग कशावर पडतात ते काय करायचं, नोट डाऊन करायचं आणि त्याच्या संदर्भात डिस्कस करायचं. आता या ठिकाणी मी एक उदाहरणादाखल एक प्रश्न दिलेला आहे, त्याच्यावरती डिस्कशन तुम्हाला करायचं आहे. आय ऑलवेज हॅव क्वेश्चन्स. व्हाय डू वी सी ओनली वन साइड ऑफ द मून? म्हणजे चंद्राची एकच बाजू आपल्याला नेहमी का दिसते, दुसरी बाजू का दिसत नाही, याविषयी आपल्याला म्हणजे हा प्रश्न मला नेहमी पडतो. आता हा
खरं तर याचं उत्तर मला माहिती आहे, परंतु आता तुम्ही मला कमेंट करून सांगायचं नेहमी चंद्राची एकच बाजू का दिसते, त्या निमित्ताने आपलं डिस्कशन देखील होऊन जाईल. तर असे काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये ते देखील मला कमेंट करून सांगा की ज्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाहीये किंवा त्या संदर्भात तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो. आलं लक्षात? आतापर्यंत आपण ॲक्टिव्हिटी बघितलेली आहे, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स बघितलेले आहेत. तर आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. फर्स्ट आहे प्रिपेअर अ लाईफ स्केच ऑफ डॉक्टर CV रमन बेस्ड ऑन दिस लेसन. तर या लेसनवरती आपल्याला या पाठावरती आधारित डॉक्टर CV रमन यांच्या जीवनाचे वर्णन रेखाटायचं आहे. या ठिकाणी स्केच म्हणजे खरंच स्केच नाही करायचं आहे, पण खाली काही पॉईंट्स दिलेले आहेत ते फिल इन द ब्लँक सारखे आपल्याला भरून काढायचे आहेत. फर्स्ट आहे डॉक्टर CV रमन वॉज बॉर्न इन तिरुचिरापल्ली in the year 1888. He was a bright student right from the start. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी fill in the blanks आहेत, गाळलेल्या जागा आहेत, त्या तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. थर्ड आहे he was fascinated by colorful things. 4. He was interested in optical science and acoustics. Fifth, he delivered a lecture in London. Sixth, he began to wonder about the color of the sky. Seventh, he was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. 8. He announced the Raman effect in 1928. Nine, he won the Nobel Prize for Physics in 1930. तर अशा प्रकारचं हे लाईफ स्केच आहे. तर आपण ते पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे फाइंड द म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मेन्शन्ड इन द पॅसेज. म्हणजे या पाठामध्ये जे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची नावं आलेली आहेत तर ती लिहायची आहे किंवा कोणतं नाव आलेलं आहे ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी आहे मृदंगम. तर हे नाव आलेलं आहे. तर आपल्याला हे सर्वांना माहिती आहे, पण नाव या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे. मृदंगम म्हणजे जो मृदुंग असतो, ज्याला बोलीभाषेत मुर्दुंग असं देखील म्हणतात, तर तेच नाव आहे आणि तेच इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला मृदंगम असं नाव दिलेलं आहे. थर्ड आहे लिस्ट द सायंटिफिक टर्म्स युज्ड इन दिस पॅसेज. तर या ठिकाणी जे काही सायंटिफिक टर्म्स आहेत त्याच्या पॅसेजमध्ये आलेल्या आहेत त्याची आपल्याला लिस्ट बनवायची आहे. जसं ऑप्टिकल सायन्स, अकूस्टिक्स, पर्क्युशन्स, फिजिक्स, मॉलिक्युलर्स, ऑप्टिक्स, केमिकल कंपाऊंड्स, रमन इफेक्ट. तर ही काही सायंटिफिक टर्म्स आपल्या पॅसेजमध्ये किंवा पाठामध्ये वापरलेले आहेत. 4 आहे गुगल द इन्फॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन सायंटिस्ट युझिंग द फॉलोइंग पॉईंट अरेंज इट इन द फॉलोइंग टॅब्युलर फॉर्म. म्हणजे आपल्याला एक तक्ता तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये नाव, प्लेस ऑफ बर्थ लिहायचं आहे, डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन लिहायचं आहे आणि अवॉर्ड अँड ऑनर्स त्यांना काय मिळालेले आहे अशा कोणत्याही 5 भारतीय वैज्ञानिकांची माहिती गुगलवर शोधायची आहे आणि ती तक्त्याच्या स्वरूपात लिहायची आहे. तर आपण या सायंटिस्टची माहिती आपण बघूया. फर्स्ट आहे नेम, प्लेस ऑफ बर्थ, डिस्कवरी अँड इन्व्हेन्शन अँड अवॉर्ड अँड ऑनर्स. फर्स्ट आहे डॉक्टर होमी भाभा. या ठिकाणी कोणत्याही 5 शास्त्रज्ञांची नावे लिहिली तरी चालतील, कुठलंही बंधन नाही, परंतु या ठिकाणी
मी जे 5 शास्त्रज्ञ निवडलेले आहेत त्यापेक्षा तुम्ही वेगळे देखील घेऊ शकता. तर त्यांचं प्लेस ऑफ बर्थ आहे मुंबई, त्यावेळेस बॉम्बे असं दिलेलं आहे. तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी मी मुंबई दिलेलं आहे. तर त्यांचं इन्व्हेन्शन आहे क्वांटम थेअरी. अवॉर्ड आहे पद्मभूषण. सेकंड आहे रघुनाथ माशेलकर. तर प्लेस ऑफ बर्थ आहे माशेल. इन्व्हेन्शन आहे नॉन न्यूटोनियन मेकॅनिक्स जेल सायन्स अँड पॉलिमर रिॲक्शन इंजिनिअरिंग. आणि त्यांचा अवॉर्ड आहेत पद्मविभूषण आणि पद्मभूषण. हे 2 अवॉर्ड त्यांना मिळालेले आहेत. थर्ड आहे अब्दुल कलाम. प्लेस ऑफ बर्थ आहे रामेश्वरम. इन्व्हेन्शन बॅलिस्टिक मिसाईल अँड लॉन्च व्हेकल टेक्नॉलॉजी. खरं तर त्यांनी भरपूर गोष्टींचा शोध लावलेला आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला एक लिहिलं तरी चालेल. त्यांना अवॉर्ड मिळालेले आहेत भारतरत्न आणि पद्मविभूषण. 4 आहे विक्रम साराभाई. प्लेस ऑफ बर्थ आहे अहमदाबाद. इन्व्हेन्शन आहे सेट अप इंडियाज फर्स्ट रॉकेट लॉन्च साईट इन तुंबा केरळा. विक्रम साराभाई यांना फादर ऑफ द इंडियन स्पेस प्रोग्राम असं देखील म्हटलं जातं. त्यांनीच स्पेस प्रोग्रामची सुरुवात केली आणि त्यानंतर आज आपण चंद्रापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यांना अवॉर्ड्स मिळालेले आहेत पद्मभूषण पद्मविभूषण. आणि 5th आहे व्यंकटरमण राधाकृष्णन. तर त्यांचा प्लेस ऑफ बर्थ आहे मद्रास. इन्व्हेन्शन आहे अल्ट्रा लाईट एअरक्राफ्ट अँड सेल बोट्स. आणि त्यांना पुरस्कार मिळालेला आहे नोबेल प्राईज. तर ही काही 5 शास्त्रज्ञांची नावं आहेत. यामध्ये तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कोणत्याही शास्त्रज्ञांची माहिती लिहू शकता. या शास्त्रज्ञांचं खरं तर काम, मग ते भारतातली असो किंवा जगातली कुठलीही असो, शास्त्रज्ञांचं काम असतं की आपल्या आयुष्य सोप्यात सोपं करणं, त्यासाठी नवनवीन शोध लावणं आणि त्या शोधातून मानवी जीवन सुसह्य करणं किंवा सोपं करणं. तर त्यासाठी हे शास्त्रज्ञ रात्रंदिवस झटत असतात. त्याचंच आपण उदाहरण आतापर्यंत बघितलेले आहेत. बऱ्याच गोष्टींच्या शोधामुळे आपलं जीवन अगदी सुखकर आणि सोयीस्कर झालेलं आहे. आलं लक्षात? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फर्स्ट सेमिस्टरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. चांगला अभ्यास करा, चांगली तयारी करा. तुम्हाला काही अडचणी आल्या तर कमेंट करून कळवा. त्याचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर दिवाळीच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी, तुमची परीक्षा आनंदात, उत्साहात आणि यशस्वी हो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.